मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतीचं अतोनात नुकसान, तर पंचनामे करून तातडीनं मदत करण्याचे निर्देश. लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, जिल्ह्यातील नद्या ओढ्यांना पूर, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला फटका. नांदेडमध्ये शेतात काम करणारे 3 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. मायलेकींचा पुतण्याचा मृत्यू, गावावर शोककळा. एकाकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे फक्त 20 आमदार. दोघांची ताकद काय? ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणेंचा खोचक टोला. हगवणेला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चोंढे कुटुंबाचे कारनामे समोर. सुयश चोंढेवर पत्नीनं केला घरगुती हिंसाचाराचा आरोप. सुयश चोंढे विरोधात महिला आयोगात तक्रार. राजेंद्र आणि सुशील हगवणेला मदत करणाऱ्या 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास केली मदत. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांचा बैसरन व्हॅलीत स्मारक उभारणार. जम्मू काश्मीर सरकारची मोठी घोषणा. तर पर्यटकांसाठी काश्मीर चलो अभियान सुरू. मुख्यमंत्री अब्दुल्लांची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती. छत्रपती संभाजीनगरातील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाची आता सीआयडीकडनं होणार चौकशी. एन्काउंटर प्रकरणासंदर्भात प्रशासनाचा मोठा निर्णय. आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा. आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षासाठीचा आयटी रिटर्न भरण्यासाठीची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार देऊन अशोक सराफ यांचा विशेष सन्मान. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक. अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. कॅबिनेटसोबतच सीसीईची सुद्धा बैठक होणार. आयपीएलच्या सांगता समारंभात ऑपरेशन सिंदूरच्या हिरोंना दिली जाणार सलामी. बीसीसीआयनं 3ही सैन्यदल प्रमुखांना पाठवलं निमंत्रण. 3 जूनला अहमदाबाद इथे होणार अंतिम सामना.